नमस्कार मित्रांनो, माझं नाव डॉक्टर निनाद मेहंदे आहे आणि लेक्चर 2 ऑन कम्प्युटर व्हिजन यामध्ये आपलं स्वागत आहे. सो आज मी तुम्हाला बेसिकली ॲप्लिकेशन्स ऑफ कम्प्युटर व्हिजन हे शिकवणार आहेत आणि आता ती काय काय ॲप्लिकेशन आहेत आपण बघूया. पहिलं ॲप्लिकेशन आपण बघणार आहोत ते आपण गेल्या लेक्चरमध्येही बोललेलो. ते दॅट इज अबाउट ऑटोनॉमस कार्स. सो ऑटोनॉमस कार्स म्हणजे काय, ज्या गाड्या आपोआप चालतात रस्त्यावर, ड्रायव्हरलेस व्हेकल्स पण आपण त्यांना म्हणतो. आणि त्या गाड्यांना जर का रस्त्यावर चालायचं असेल तर रस्त्यावर काय काय आहे ते सगळं त्यांना डिटेक्ट व्हायला हवं. म्हणजे अक्षरशः ट्रॅफिक लाईट किंवा पर्सन वॉकिंग, नेक्स्ट कार, कार कमिंग इन अपोजिट डायरेक्शन, ट्रक आणि मग पर्सन वॉकिंग ऑन अ क्रॉस रोड्स एक्सेट्रा. आता हे सगळं दिसायला म्हणजे खूप सोपं वाटतं, पण प्रात्यक्षिक करताना फक्त कम्प्युटर व्हिजन या ऑटोनॉमस व्हेकलला चालत नाहीत. या व्यतिरिक्त लायडार पण लागतो. आता बेसिकली दिवाळी चालू आहे म्हणून माझी मुलगी फटाके फोडते, पण त्याचा आवाज तुम्हाला एखाद्या डिस्टर्ब करू शकेल. दिवाळीच्या दिवशी लेक्चर घ्यायचं म्हटलं की हे लफडं होतच. तर आता ऑटोनॉमस कार हे पहिलं ऍप्लिकेशन झालं. त्याच्यात अजून एक गोष्ट तुम्हाला बघायला मिळते म्हणजे लेन ट्रॅकिंग ऑल्सो. जेव्हा या ऑटोनॉमस कार्स रस्त्यांवरनं चालतात तेव्हा त्यांना लेन्स ज्या असतात त्या अशा प्रकारे दिसत असतात. तर याच्यात अक्षरशः बाउंडिंग बॉक्स तयार केले जातात आणि काय साईन आहेत, पेडेस्ट्रियन कुठून जायला हवेत, या लेवलचं कम्प्युटर व्हिजन ऍप्लिकेशन असतं. इवन बिल्डिंगच्या सुद्धा या तुम्हाला इथे एजेस डिटेक्ट झालेल्या दिसत आहेत बघा, की खिडक्या ज्या आहेत त्या व्हायलेट कलरने दाखवलेल्या आहेत आणि इवन एजेस ऑफ द बिल्डिंग्स, म्हणजे त्याला इतकं कळतं. आणि या बाइंडिंग बॉक्सचा रंग तर बदलतोच आहे आणि हा सिंगल कॅमेरा अनालिसिस आहे. असे मल्टिपल कॅमेरा अनालिसिस करून मग डिसिजन घेतले जातात. तर खूप हाय पॉवर प्रोसेसिंग लागते कम्प्युटर व्हिजनला या ऑटोनॉमस ऍप्लिकेशनसाठी. नेक्स्ट आपण बघणार आहोत ते ऍप्लिकेशन म्हणजे फेशियल रेकग्निशन सॉफ्टवेअर. आता मी जो फोन वापरतोय S20, त्याच्यात सुद्धा मी फोनकडे नुसतं बघितलं की तो अनलॉक होतो. तर हे फेशियल रेकग्निशन हे पण कम्प्युटर व्हिजनचंच एक ऍप्लिकेशन आहे. कम्प्युटर व्हिजन मध्ये चेहऱ्यात माणसाचा ओळखला जातो, तो माणूस कोण आहे ओळखला जातो आणि तो जर का मॅच झाला डेटाबेस मधला तर ऑथेंटिकेशन पण होतं. आणि त्या लेवलचं कम्प्युटर व्हिजन ऍप्लिकेशन ऑलरेडी डेव्हलप झालेलं आहे. सेल्फ ड्रायव्हिंग कार तर आपण ऑलरेडी म्हटलंच आहे. नंतर मग मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्शन लाईन मध्ये लेट्स से या बाटल्या जात आहेत एक 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 एक, आणि त्यात एखादी बाटली मिसिंग आहे किंवा एखादी कोकची बाटली अर्धी भरली गेली भरताना, हे सगळं मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्शन लाईन लाखो बाटल्या पर आवर जनरेट करत असतात. आणि अशा केसमध्ये तिथे जर का कम्प्युटर व्हिजन असेल तर तो ती बाटली बाजूला काढू शकतो किंवा डिफेक्टिव्ह माल बनत नाहीये ना ह्याची काळजी आपण घेऊ शकतो. तर हे दुसरी काही ऍप्लिकेशन्स आहेत कम्प्युटर व्हिजनची. तर आणखी ऍडव्हान्स ऍप्लिकेशन म्हणायची तर व्हिज्युअल नॅव्हिगेशन म्हणून एक प्रकार असतो. बेसिकली माणसाला म्हणजे नॅव्हिगेट करणं अंधायांना वगैरे, अशा प्रकारचे ब्लाइंड बेल्ट क्रिएट केलेले आहेत कम्प्युटर व्हिजन वापरून. ऑगमेंटेड रियालिटी हे पण कम्प्युटर व्हिजनचंच ऍप्लिकेशन आहे. आपण AR VR बिग बूम वगैरे म्हणतो, पण ऍट द एंड ऑफ द डे ऑगमेंटेड रियालिटी हे पण मशीन व्हिजनचंच एक ऍप्लिकेशन आहे. अजून एक इम्पॉर्टंट ऍप्लिकेशन म्हणजे ऑप्टिकल कॅरेक्टर रेकग्निशन. म्हणजे तुम्ही एखादा फोटो काढता आणि त्यात काय लिहिलंय हे जर का आपोआप टाईप होऊन तुम्हाला मिळालं तर त्याच्यावर तुम्ही खूप जास्त ऑपरेशन करू शकता. OCR किंवा ऑप्टिकल कॅरेक्टर रेकग्निशन हे सुद्धा एक मशीन व्हिजनचं खूप इम्पॉर्टंट पॅरामीटर आहे. नंतर मग पॅनारोमा स्टिचिंग. याच्यात काय होतं, तुम्ही फोन नुसता गोल गोल फिरवून पॅनारोमिक शॉट मध्ये ते आपोआप ते स्टिच करून मिळतं. तर ते सुद्धा कम्प्युटर व्हिजनचंच एक ऍप्लिकेशन आहे. 3D रिकन्स्ट्रक्शन म्हणजे तुम्ही त्याला भरपूर फोटो देता आणि मग 3D मॉडेल बनवून मिळतं, हे एक कम्प्युटर व्हिजनचं ऍप्लिकेशन आहे. मोशन गेमिंग तुम्ही बघितलं असेल की हातात काहीतरी घालून तुम्ही खेळताय किंवा जसं तुम्ही मान हलवताय तसं तुमची ती पिन बॉलचा गेम आहे तर तशी ती पिन हलतीये. अशा प्रकारचे गेमिंग जे आहेत ते कम्प्युटर व्हिजनवर चालतात. 3D ऑब्जेक्ट रिकन्स्ट्रक्शन, आता एखादा पार्ट मिसिंग आहे तर त्याला पुन्हा आपण बनवण्यासाठी कम्प्युटर व्हिजन वापरलं जातं. नंतर मग सर्वेलन्स साठी, म्हणजे कोणी चोर घुसलाय का एखाद्या स्ट्रीटवर किंवा सिंपल घरात कोणी नाहीये तर लाईट आपोआप बंद करून टाकणं वगैरे, हे सगळे पण पर्टिक्युलरली कम्प्युटर व्हिजनचे ऍप्लिकेशन्स आहेत. सेगमेंटेशन एक इम्पॉर्टंट ऍप्लिकेशन आहे ज्याच्यात मे बी तुम्ही ते बघता की
बॉल बॅटला लागला होता की नाही, किंवा मग LBWच्या डिसिजन मध्ये तो बॉल कुठल्या पाथनी गेला आणि मग तो आउट झाला असता की नाही, अशी डिसिजन हे सगळी कम्प्युटर विजनचीच ऍप्लिकेशन आहेत. नंतर मग ह्युमन कम्प्युटर इंटरफेस, आपण ते प्रणव मिस्त्रीचा इन हँड प्रोजेक्टर वगैरे बघतो, हँड गेस्चर, हे सगळे कम्प्युटर विजनचे ऍप्लिकेशन आहेत. इवन सिम्पल इन्स्पेक्शन, म्हणजे एखादा पार्ट फॉल्टी तयार झालाय का मेकॅनिकल प्रोडक्शन लाईनवर, तर ते पण कम्प्युटर विजननी डिटेक्ट करू शकतो की एखादा क्रॅक वगैरे तर नाहीये बनलेल्या पार्ट मध्ये. आणि फायनली ऑटोमेशन. आता ऑटोमेशन इंडस्ट्री 4.0 वगैरे जे काय आपण ऐकतो, त्याच्यात कम्प्युटर विजन हा एक इम्पॉर्टंट रोल प्ले करणार आहे. आणखी काही ऍप्लिकेशन म्हणायची झाली तर हेल्थकेअर इंडस्ट्रीमध्ये खूप इम्पॉर्टंट रोल प्ले केलाय कम्प्युटर विजननी. म्हणजे डायग्नोसिस किंवा मग इवन कॉम्प्लिकेशन मॅटर्नल डायग्नोसिस मध्ये, मेडिकल इमेजिंग मध्ये म्हणजे अल्ट्रासाऊंड, चेस्ट एक्सरेज मध्ये वगैरे, रिटेल मध्ये कॅशियरलेस स्टोर्स मध्ये, किंवा मग इन्व्हेंटरी मॅनेजमेंट मध्ये, इवन मॅन्युफॅक्चरिंग मध्ये क्वालिटी कंट्रोल, आणि मग प्रोएक्टिव्ह रेमेडियल ऍक्शन सुद्धा घेतल्या जातात. सो ही पण कम्प्युटर विजनची काही ऍप्लिकेशन्स आहेत. सो ऑटोनॉमस व्हेकल तर आपण बघितलीच, त्याचप्रमाणे ऑटोनॉमस ड्रोन्स पण असतात जे आकाशातनं खालच्या जमिनीवरच्या ऑब्जेक्ट्सवर नजर ठेवतात. नंतर मग मोशन गेमिंग मध्ये पोज एस्टिमेशन हे पण एक मशीन विजनचं इम्पॉर्टंट ऍप्लिकेशन आहे. ऑब्जेक्ट डिटेक्शन तर आहेच, ती खुर्ची कुठली आहे, सोफा कुठला आहे, अँड सो ऑन. ऍक्शन रिकॉग्निशन म्हणजे जसे तुम्ही ऍक्शन करताय तशी गेम मधली माणसं ऍक्शन करावीत असं तुम्हाला हवं असेल, ऍक्शन रिकॉग्निशन. आता पोज एस्टिमेशन आणि ऍक्शन रिकॉग्निशन मध्ये फरक एवढाच आहे की पोज मध्ये फक्त हा टी शेप आपण जो म्हटलं जातो, म्हणजे अशा स्केलेटन डिटेक्ट केला जातो, पण ऍक्शन मध्ये अलॉंग विथ दॅट स्केलेटन हे काय मोमेंट होते ती पण ट्रॅक डाऊन केली जाते. आणि ऑल्सो आपण बघायला गेलं तर आणखी इंडोर सीन अंडरस्टँडिंग जे आहे ते होऊ शकतं. मल्टी एजंट कोलॅबरेटिव्ह होऊ शकतात, म्हणजे अनेक घरातनं एकत्र स्ट्रीम करून आपण एक नवीन विजन तयार करू शकतो. तर 3D रिकन्स्ट्रक्शन होऊ शकतं. नंतर मग क्राऊड अंडरस्टँडिंग, म्हणजे कुठल्या प्रकारचा क्राऊड आहे, काय कुठे येतोय, काय चाललंय ते डिसाईड करू शकतो. नंतर मग अर्बन सीन अंडरस्टँडिंग, म्हणजे स्मार्ट सिग्नल बनवू शकतो की ज्या लेनला ट्रॅफिक जास्त आहे तिथे ग्रीन लाईट जास्त वेळ चालू ठेवा. नंतर मग इंडोर सीन अंडरस्टँडिंग, म्हणजे लाइटिंग वगैरे बरोबर आहेत ना ते आपण डिसाईड करू शकतो. नंतर मग दोन ड्रोन सायमल्टेनियसली एखादा ऑब्जेक्ट जमिनीवर ठेवत असतील तर ते मल्टी एजंट कोलॅबरेशन होऊ शकतं. नंतर मग ह्युमन ट्रेनिंग, म्हणजे माणसांना डमी स्टेअरिंग व्हील देऊनच आधी ड्रायव्हिंग करायला शिकवणं वगैरे. आणि इवन एरियल सर्वेलन्स साठी मशीन विजनचा उपयोग होतो. अशी भरपूर ऍप्लिकेशन्स आहेत. इन द ड्यू टाइम ऑफ द कोर्स विल कीप लर्निंग देम ऑल्सो. डेली बेसिसचं ऍप्लिकेशन जर का आपण म्हणायला गेलो तर कम्प्युटर विजन तुमच्या फोनमध्ये पण असतो. म्हणजे तुमचा फोनचा कॅमेरा जेव्हा तुम्ही स्टार्ट करता आणि त्यात तुमचा फोकसिंग मोड, आजकाल ऑटो शॉट किंवा पोर्ट्रेट मोड आपण ज्याला म्हणतो, त्याच्यात तो ऑब्जेक्ट फोकस केला जातो आणि बॅकग्राऊंड ब्लर केले जाते. हे पॉसिबल आहे विथ ड्युअल कॅमेरा अँड ट्रिपल कॅमेरा अँड क्वाड कॅम ओनली, पण तरी सुद्धा त्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून ऑब्जेक्टवर फोकस केलं जातं आणि बॅकग्राऊंड ब्लर केले जाते. तो बेसिकली दोन्ही इमेज मधनं फोटो घेतले जातात आणि मग मशीन विजन किंवा कम्प्युटर विजन वापरून आपण ते फोटो परफेक्टली ब्लेंड करतो. इवन कम्प्युटर विजन फक्त फेस रेकॉग्नाइज न करता त्या फेसवर असलेले हावभाव आणि मग त्याच्यावरनं माणसाची पर्सनॅलिटी, इमोशन, त्याला होत असलेला त्रास, हे पण सगळं कम्प्युटर विजन करू शकतो. म्हणजे फक्त माणसाचा चेहरा ओळखून फोन अनलॉक करणंच नाही, तर तो किती खुश आहे, काय प्रॉब्लेम आहे त्याला, ते सगळं पण आपल्याला कम्प्युटर विजन मधनं कळू शकतं. हे ते एक्झाम्पल आहे ज्याच्यात मी म्हटलेलं की स्टेट ऑफ द आर्ट मेडिकल टेक्नॉलॉजीत सुद्धा आपण कम्प्युटर विजन वापरू शकतो टू डिटेक्ट द ट्युमर्स फ्रॉम द ब्रेन. मग त्या टाईप ऑफ द ब्रेन ट्युमर कुठला आहे हे पण आपण डिटेक्ट करू शकतो. सो हे पण खूप महत्वाचं ऍप्लिकेशन आहे. नंतर फक्त मूड न डिटेक्ट करता तो माणसाचं एज पण सांगू शकतो, जेंडर पण सांगू शकतो, किंवा तो माणूस झोपलाय की नाही, म्हणजे ड्राईव्ह करत असताना ड्रायव्हर ड्राउझिनेस पण डिटेक्ट करू शकतो. तर ही काही महत्वाची ऍप्लिकेशन्स होती कम्प्युटर विजनची. आणि मी आता हे लेक्चर थांबवतो आणि नेहमीसारखं तुम्हाला थँक्यू तर म्हणतोच.
शेवटपर्यंत बसलात या लेक्चरच्या. आणि काही डाऊट्स असतील तर मला माझ्या ईमेल ॲड्रेसवर नक्की विचारा.